ठाण्यातील 19 वर्षाच्या मुलाची केस माझ्याकडे आली होती. तो दिवसभर नेहमी बिझी असायचा, पण स्वतःसोबत ना तो 5 मिनिटंही बसू शकत नव्हता. आता काउन्सिलिंग करताना त्याची काही लक्षणे दिसून आली. एकतर फोनमध्ये असणं, रील्स, गेम पाहणं, फ्रेंड्स किंवा म्युझिक सतत काहीतरी चालू असायचं. पण रात्री ज्यावेळेला तो एकटा असायचा त्यावेळेला त्याला एन्झायटी यायची, भविष्याची चिंता वाटायची, भूतकाळातल्या घटनांचा त्याला गिल्टनेस यायचा, ओव्हरथिंक त्यातून त्याचं सुरू असायचा. मग त्याच्यावरती एस्केप प्लॅन म्हणून तो मोबाईल उघडायचा. मग त्याच्यामुळे त्याची झोप खराब व्हायची, फोकस खराब व्हायचा आणि आतून एक रिकामेपणा आला होता. ज्यावेळेस ॲज अ काउन्सिलर म्हणून मी त्याला समजून घेतलं तर माझी एक गोष्ट लक्षात आली की तो आळशी अजिबात नव्हता. तो स्वतःच्या इमोशन्सपासून पळत होता. जे फिलिंग्स त्याला अनकम्फर्टेबल वाटतात, माइंड त्यापासून त्याचं डिस्ट्रॅक्शनने पळ काढत होतं. म्हणून यातून त्याला टेम्पररी रिलीफ मिळत होता, परंतु प्रॉब्लेम जे आहे ते कायमस्वरूपी राहत होते. म्हणजे शॉर्ट टर्मसाठी तो पळ काढत होता, परंतु लॉंग टर्मसाठी त्याचं मन त्याला खूप मोठं डॅमेज करत होतं. काउन्सिलिंगमध्ये मी त्याला 2 टास्क दिले. त्या 2 टास्कपैकी पहिला जो टास्क होता तो असा होता की 10 मिनिटं विदाऊट डिस्ट्रॅक्शन स्वतःबरोबर बसायचं आहे. हा मोठा टास्क दिला होता. त्यानंतर दुसरं होतं की इमोशनल नेमिंग, म्हणजे आत्ता मला काय फील करतोय, मला आत्ता काय वाटतंय हे थोडंसं लिहायला त्याला सांगितलं. आता सायकोलॉजिकल रूल या ठिकाणी काय सांगतो, जे फिलिंग्स आपण फेस करतो त्याच्यावरती आपण कंट्रोल मिळवत असतो आणि त्याला तेच शिकवलं की त्याच्या इमोशन्सवरती त्याला फेस करायला सांगितलं. आता तुम्ही पण स्वतःपासून कधी कधी असं एस्केप करत असाल तर हेल्प असा मेसेज खाली लिहा आणि हो, मला फॉलो करायला विसरू नका.